ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पालघर जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि जिल्ह्यामधले जे मोडकसार, मध्य वैतरणा आणि तानसा या तिन्ही धरणामधून पाण्याचा जो विसर्ग जो आहे हा सुरू केलेला आहे। त्यामुळं जिल्ह्यातली जी सूर्या नदी जी आहे ही या ठिकाणी तिने रुद्ररूप धारण केलेलं आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी जी सूर्या नदीचं दुथरपा जे ही आहे ही या ठिकाणी वाहत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच जर बघितलं तर पूर्ण पालघर जिल्ह्याला आज सकाळपासूनचा जो हवामान खात्याने जो इशारा दिलेला आहे अतिवृष्टीचा, त्याप्रमाणे पाऊस हा या ठिकाणी जोरात सुरू आहे। मोडकसार धरणामधून 11,244, तानसा धरणातून 2,210 आणि मध्य वैतरणातून 7,593 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला असल्यामुळे सूर्या नदीला जो आहे हा पूर आलेला आहे। सध्याची जे नदीकाठचे जी गावं आहेत ही प्रशासनाने या ठिकाणी त्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। आपत्ती व्यवस्थापन सुद्धा या ठिकाणी सतर्क असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। याचप्रमाणे जे पालघर जिल्ह्यामधील ज्या नद्या ज्या आहेत ह्या नद्या तुडुंब भरून वाहत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळं प्रत्येक ही जी आहे दहेरजा, सूर्या, पिंजाळ आणि वैतरणा नदी मध्ये सुद्धा ही अशाच पद्धतीची पाण्याची जी पातळी जी आहे ही गाठलेली आहे। त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सुद्धा आता सतर्क राहणं गरजेचं आहे। प्रशासन सर्व आपत्ती व्यवस्थापन त्यांचं सज्ज आहे। मात्र सध्याचा अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी आता सावध राहूनच घराबाहेर पडावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।